Hello everyone, today we are going to discuss about the anti-inflammatory agent. हा जो टॉपिक आहे दॅट इज अँटी एजंट. हा सगळ्यात लास्ट टॉपिक आहे आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री 1च्या सिलेबसमधला. हा जो टॉपिक आहे बघताना आपल्याला खूप शॉर्ट वाटतो आणि बऱ्याचदा काय होतं लास्ट टॉपिक आहे म्हणून मुलं याला स्किप करतात, कारण असं होतं की ठीक आहे सगळेच टॉपिक आपण प्रिपेअर करतो आणि एखादा टॉपिक जर मिस जरी झाला तरी काय होतं असं मुलांना वाटते. बट हा जो टॉपिक आहे हे जे लेक्चर आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो, कारण अँटी इन्फ्लामेटरी एजंट म्हणून डायरेक्टली 10 मार्क्ससाठी क्वेश्चन येतं की राईट अ नोट ऑन अँटी इन्फ्लामेटरी एजंट. सो आजचा हा लेक्चर तुम्हाला डायरेक्टली 10 मार्क देऊ शकतं, कारण अगदी इझी हा टॉपिक आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम हा जो टॉपिक आहे ॲज अ नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, ज्याला आपण NSAIDs म्हणतो किंवा NSAIDs म्हणतो, जे काही प्रोनाऊन्सिएशन घ्यायचं असं हा जो टॉपिक आहे तर ॲज अ नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट किंवा नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स NSAIDs ज्याला आपण म्हणतो म्हणून सुद्धा एक्झाममध्ये विचारला गेला. सो याला 2 नेम आहे आणि हा जो टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या कॅटेगरीमधले जे ड्रग्स आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ज्याचा यूज बऱ्याचदा होतो इन्फ्लामेशनला ट्रीट करायसाठी. मार्केटमध्ये वाईडली अवेलेबल किंवा यूज केलेले जे ड्रग्स आहे ते आपल्याला सिलेबसमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो. सो आजचा हा टॉपिक तुम्ही स्किप करू नका. हा तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याला तुम्ही प्रिपेअर करा आणि ऑफकोर्स दिस विल हेल्प टू युअर GPAT एक्झामिनेशन. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल की नेमकं हे जे अँटी इन्फ्लामेटरी एजंट ज्याला आपण NSAIDs म्हणतो ते नेमके काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत की हे जे ड्रग्स आहे कशासाठी यूज केले जातात. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द जनरल स्ट्रक्चर अँड सम प्रॉपर्टीज ऑफ दिस नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दीज ड्रग्स, की हे जे ड्रग्स आहे नेमके कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. अँड देन आफ्टर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ड्रग्स विच आर प्रेझेंट ऑन दॅट कॅटेगरी. ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला 2 असे ड्रग्स आहे ज्याचे सिंथेसिस बघायचे, दॅट इज मेफॅनेमिक ॲसिड अँड इबुप्रोफेन, ज्याचे आपण सिंथेसिस बघणार आहोत की नेमके हे जे ड्रग्स आहे सिंथेसाइज कशा प्रकारे होणार. आणि जे रिमेनिंग जे ड्रग्स आहे ह्या कॅटेगरीमधले त्या प्रत्येक ड्रग्सचे आपल्याला स्ट्रक्चर बघायचे आहे. बघताना कॅटेगरी ही थोडी मोठी वाटते कारण स्ट्रक्चर भरपूर आहे, बट आपल्याला प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर हे बघायचं आहे आणि आपण प्रत्येक ड्रगच्या स्ट्रक्चरबद्दल डिस्कस करणार आहोत. सो अगदी शॉर्ट असं आजचं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्सच्या बद्दल डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट अवर लेक्चर. सो गाईज, नावावरून कळतं की हे जे ड्रग्स आहे अपोज करतात इन्फ्लामेशनला, म्हणजेच काय अँटी वर्क करतात, अपोज वर्क करतात इन्फ्लामेशनसाठी. मग आता प्रश्न हा आहे की नेमकं इन्फ्लामेशन काय. तर इन्फ्लामेशन ही एक अशी मेकॅनिझम आहे किंवा असा रिस्पॉन्स आहे जो आपला बॉडी शो करतो. कुठल्याही प्रकारची ॲलर्जिक रिॲक्शन असणार किंवा कुठल्याही प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो, तो जो डिफेन्स मेकॅनिझम आहे रिस्पॉन्सिबल आहे या इन्फ्लामेशनसाठी. मग हा जो डिफेन्स मेकॅनिझम आहे आपली बॉडी कशा प्रकारे शो करते. फॉर एक्झाम्पल हा एखादा आपला बॉडी ऑर्गन आहे, फॉर एक्झाम्पल हा माझा हँड आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं ॲलर्जिक कंडिशन झाली तर काय होतं, इचिंग झाली, ॲलर्जी झाली तर काय होतं, तो जो पर्टिक्युलर एरिया आहे जिथे इचिंग होतं तिथे काय होतं, स्वेलिंग येतं, इडिमा येतं आणि रेडनेस होतं. तर हे जे रेडनेस आहे, इचिंग आहे, स्वेलिंग आहे किंवा ही जी कधी कधी काय होतं इथे पेनसुद्धा होतं. सो हा जो पेन आहे याला आपण इन्फ्लामेशन म्हणतो आणि असे ड्रग्स जे ह्या इन्फ्लामेशनला ट्रीट करण्यासाठी यूज करतात त्याला आपण अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स म्हणतो. आता तुम्ही म्हणणार की मॅम एवढूसा पार्ट आहे आणि एवढूसा पार्टमध्ये एवढीशी स्वेलिंग होत आहे, मग याच्यासाठी आपण एवढा स्पेशली कॅटेगरीचा स्टडी का करायचा. तर ही जी एडिमा आहे किंवा ही जो इन्फ्लामेशन, पेन किंवा रेडनेस, इचिंग जे काही आहे ते एका लिमिटपर्यंत असलं तर ठीक, बट काय होतं समटाईम्स एलर्जी एवढी इन्क्रीज होते किंवा जे काही पेन आहे, इरिटेशन आहे, स्वेलिंग आहे इतकी होतं की ते अनबिअरेबल असतं पेशंटला. फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस हे तुम्ही ऐकलं असणार की जॉईंट पेन रिलेटेड डिसीज आहे. याच्यावेळेस काय होतं की पेशंटच्या जे जॉईंट्स आहे, फॉर एक्झाम्पल हा नीचा जॉईंट आहे आणि ह्या एरियामध्ये इन्फ्लामेशन इतकी होतं की ते अनबिअरेबल असतं, अनटॉलरेबल असतं पेशंटला. सो अशा वेळेस त्या पेशंटला आपण तो जो पेन आहे, पेन डिक्रीज करायसाठी आपण NSAIDs देतो, दॅट इज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स त्यांना देतो.
आणि हे जे आपले एजंट्स आहे हे काय करतात की जो रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट आहे, ज्याला सिव्हिअर पेन होतो, सिव्हिअर रेडनेस आहे आणि खूप जास्त इडिमा आहे, तर तो काय करतो, इडिमा डिक्रीज करतो, रेडनेस कमी करतो, पेनला कमी करतो. ओके, सो हे जे अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स आहे ते काय करतात, ओव्हरऑल इन्फ्लामेशनला डिक्रीज करतात. आता फक्त पेन रिलीज करणं किंवा इन्फ्लामेशन रिलीज करणं हे आपल्या NSAIDsचं फंक्शन आहे का, तर नाही. हे जे NSAIDs आहे व्हेरियस प्रॉपर्टीसुद्धा शो करतात, लाईक अँटीपायरेटिक प्रॉपर्टी, म्हणजेच जे फिवर आहे, टेम्परेचर एक्सेस प्रमाणात इन्क्रीज झालेलं आहे त्यालासुद्धा हे ड्रग डिक्रीज करतात. प्लस माइल्ड ॲनाल्जेसिक म्हणून ते प्रॉपर्टी शो करतात. ॲनाल्जेसिकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो ॲनाल्जेसिसचं फंक्शन काय आहे की ते रिड्यूस द पेन. आपण जनरल ॲनास्थेटिकबद्दल डिस्कस केलं आहे की ते रिड्यूस द पेन बाय ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेशंटला काय अनकॉन्शियस करतो. ओके, सो दीज ड्रग्स ऑल्सो शो सम ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. ऑल्सो दे डिक्रीज अ मायनर पेन सच एज हेडॅक बाय ॲक्टिंग थ्रू द पेरिफेरल पेन मेकॅनिझम. ओके, सो हेडॅकसाठी सुद्धा हे ड्रग्स यूज केले जातात. हे जे NSAIDs आहे वाईडली यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मायनर pain and for the management of edema, tissue damage resulting from inflammatory joint disease, that is arthritis. arthritis मध्ये काय होतं की जॉईंट मध्ये इन्फ्लामेशन होतं, जे बोन आहे ते रप्चर होतं, and this rupture of bone responsible for the inflammation and also for the responsible for edema. So these are the some basic information of our non-steroidal anti-inflammatory drug, ज्याला आपण NSAIDs किंवा डायरेक्टली अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणतो. हे जे अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे थेरपी म्हणून यूज केली जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक र्युमॅटॉइड आर्थरायटिस. र्युमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं की हा जो एक क्रोनिक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये पेनफुल स्वेलिंग असते जॉईंटमध्ये, आणि ही जी स्वेलिंग आहे आणि हा जो पेन आहे फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम असतो. सो अशा वेळेस इन्फ्लामेशन आणि हा जो पेन डिक्रीज करायसाठी आपण NSAID यूज करतो. प्लस दिस इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच हा एक बोन ब्रेकेजमुळं होतं. जॉईंटमधला बोन जेव्हा ब्रेक होतं तेव्हा काय होतं, इन्फ्लामेशन होतं, पेन प्रोड्यूस करतो आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस टाईप ऑफ आर्थरायटिस. सो त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग यूज केला जातो. देन ऑल्सो इट इज यूज्ड फॉर द ॲक्यूट गॉटरी आर्थरायटिस. त्याच्यामध्ये काय होतं, गाउट्स फॉर्म होतात, पेन आणि रेडनेस प्रोड्यूस होतं. ओके, सो दिस इज ऑल्सो यूज्ड फॉर द अँक्लोसिस स्पॉन्डिलायटिस. म्हणजेच काय होतं, स्पॉन्डिलायटिस इज रिलेटेड टू द बॅकबोन, ज्याच्यामध्ये जो नेक आणि जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचा जो पोर्शन आहे तो बेंड झाला असतो. सो त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हा ड्रग यूज केला जातो. देन इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिस्मेनोरिया अँड सम टिश्यू डॅमेज. सो ओव्हरऑल हे जे NSAIDs आहे कशासाठी यूज केल्या जातात, तर पेन रिड्यूस करायसाठी, इन्फ्लामेशन रिड्यूस करायसाठी, स्वेलिंग आणि रेडनेस डिक्रीज करायसाठी हे NSAIDs आहे यूज केले जातात. ओके, नाव हे जे NSAIDs आहे याची काही प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. सी, दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ अवर NSAIDs. NSAIDs मध्ये ॲसिडिक मॉइटी जी आहे C+OOH, हा जो ॲसिडिक मॉइटी आहे हा ॲसिडिक मॉइटी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल करतो त्याच्या अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीसाठी. सो हा जो कंपाऊंड आहे असणं गरजेचं आहे. अगेन कार्बॉक्झिलिक ॲसिड जर नसणार तर तिथे इनॉल हा कंपाऊंड असणं गरजेचं आहे. इनॉल म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये अल्कोहोल आणि अल्किन अटॅच्ड आहे, म्हणजे COH अँड त्याला जो कार्बन आहे त्याला डबल बॉन्ड, त्याला काय म्हणतो आपण, त्याला इनोल म्हणतो. सो हा इनोल किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड हे कंपाऊंडमध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे जे इनॉल किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे ऑफकोर्स ह्या प्लेनर पार्टमध्ये अटॅच असायला पाहिजे अँड ॲरोमॅटिक फंक्शनल अलायटी. ओके, सो दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड. देन याचे काही मेन प्रॉपर्टीज आहे की हे जे ड्रग्स आहे स्ट्रॉंग ऑर्गॅनिक ॲसिड ज्यांचा pKa हा 3 to 5 रेंजमध्ये असतो, बट सगळ्या ड्रगचा नसतो. ॲसिडिक ग्रुप हा इसेन्शियल आहे फॉर कॉक्स इनिबिटरी ॲक्टिव्हिटी. आता ही जी कॉक्स इनिबिटरी ॲक्टिव्हिटी आहे हे आपण पुढे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघणार आहोत की आपले हे जे ड्रग्स आहे याला आपण कॉक्स इनिबिटर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. देन NSAIDs जे आहे यांच्यामध्ये लिपोफिलिसिटी ही डिफरंट असते ऑन द बेसिस ऑफ लिपोफिलिक कंपाऊंड विच इज अटॅच टू द कंपाऊंड. ओके, सो these are some properties of our compound. Now we have mechanism of action of our NSAIDs. जर आपल्याला प्रत्येक ड्रगची इन्फॉर्मेशन माहिती घ्यायची असणार एखाद्या कॅटेगरीबद्दल
तर आपल्याला जनरल मेकॅनिझम माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो आपण जनरल मेकॅनिझम बघणार आहोत आणि त्यावरूनच आपण सगळ्या ड्रगची इन्फॉर्मेशन इझिली लिहू शकतो किंवा MCQ सुद्धा आले किंवा 2 मार्क्सचे सोल्युशन तुम्ही सुद्धा जनरल मेकॅनिझमवरून सॉल्व्ह करू शकता. नाव एक जनरल आयडिया आली आहे आपल्याला की हे जे आपले अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आहे हे काय करतात, इन्फ्लामेशन डिक्रीज करतात. ओके, सो द मेन थिंग इज की इन्फ्लामेशन होतं कशामुळं. जर आपल्याला माहिती पडलं की इन्फ्लामेशन कशामुळं होतं आपल्या बॉडीमध्ये, तर त्याला ट्रीटमेंट करणं किंवा त्याला रिड्यूस करणं, त्याची इंटेन्सिटी कमी करणं आपल्याला इझी होतं, राईट. सो आपण एक जनरल पाथवे बघणार आहोत ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कॉज होतं, रेडनेस किंवा स्वेलिंग जे आहे ती कॉज होते. सो ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जर आपल्याला माहिती असणार तर आपला जो ड्रग कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो तो इझिली अंडरस्टँड होतो. ठीक आहे. सो नॉर्मली आपल्या सेल वॉलमध्ये काय होतं, फॉस्फोलिपिड्स प्रेझेंट असतात. हेच फॉस्फोलिपिड काय होतात, ॲराचिडोनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात विथ द हेल्प ऑफ फॉस्फोलायपेज A2. हा फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम आहे जो काय करतो, आपल्या सेल वॉलमधल्या फॉस्फोलिपिडचं कन्वर्ट करतो ॲराचिडोनिक ॲसिडमध्ये. देन हा जो ॲराचिडोनिक ॲसिड आहे कन्वर्ट होतो 2 कंपोनंटमध्ये. फर्स्ट वन इज अ सायक्लोऑक्सिजिनेज, ज्यालाच आपण कॉक्स म्हणतो. सायक्लोऑक्सिजिनेसचे 2 टाईप्स आहेत, दॅट इज सायक्लोऑक्सिजिनेस 1 अँड सायक्लोऑक्सिजिनेस 2. त्यालाच आपण COX 1 आणि COX 2 म्हणतो. देन इट ऑल्सो कन्वर्ट इन टू लिपॉक्सिजिनेज. हे जे 2 एन्झाईम्स आहे किंवा हे जे 2 केमिकल्स आहे ते फर्दर कन्वर्ट होतात. हा जो कॉक्स आहे, कॉक्स कन्वर्ट सायक्लिक एंडोपरॉक्सिडेजमध्ये आणि हा जो लिपॉक्सिजिनेज आहे हा कन्वर्ट होतो हायड्रॉक्सी ॲसिड ऑफ ॲराचिडोनिक ॲसिड, म्हणजेच काय तर ॲराचिडोनिक ॲसिडचाच डेरिव्हेटिव्ह. हा जो सायक्लिक एंडोपरॉक्साइड आहे हा कन्वर्ट होतो प्रोस्टॅग्लॅन्डिनमध्ये आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन E2, प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन D2. आता हे जे पार्ट्स आहे प्रोस्टॅग्लॅन्डिनचे किंवा जे टाईप्स आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्लड फ्लो, कॉझिंग इन्फ्लामेशन अँड इंड्युसिंग द पेन. ओके, सो आपल्याला एक चेन माहिती पडली की ही जी पेन, इन्फ्लामेशन किंवा स्वेलिंग आहे कशामुळे होतं, तर ही अशा प्रकारे एक पाथवे असते ज्याच्यामुळे प्रोस्टॅग्लॅन्डिन हा सिंथेसाइज होतो आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन ह्या सगळ्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. अगेन हा जो हायड्रॉक्सी ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे ॲराचिडोनिक ॲसिडचा तो कन्वर्ट होतो ल्युकोट्राईन्समध्ये आणि हा ल्युकोट्राईन्स अगेन रिस्पॉन्सिबल आहे फॉर द इन्फ्लामेशन अँड इम्युन रिस्पॉन्स, दॅट इज ॲलर्जिक डिसीजसाठी जी आपली बॉडी स्वतः क्रिएट करते ॲलर्जिक रिस्पॉन्स, ॲलर्जिक डिसीज, त्यासाठी हा ल्युकोट्राईन्स रिस्पॉन्सिबल आहे. ओके, नाव आपले जे ड्रग्स आहे दॅट इज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स हे काय करतात, डायरेक्टली इनिबिट करतात सायक्लोऑक्सिजिनेज एन्झाईमला, दॅट इज COX 1 अँड COX 2 ला डायरेक्टली इनिबिट करतात. आता जर हे COX 2 जर इनिबिट झाला तर काय होणार, ॲराचिडोनिक ॲसिड कन्वर्ट होणार नाही सायक्लिक एंडोपरॉक्साइडमध्ये आणि ऑब्व्हियसली हे जर एन्झाईम सिंथेसाइज होणार नाही तर प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसाइज होणार नाही. प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसाइज होणार नाही तर काय होणार, कुठल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन होणार नाही किंवा होणार तरीही खूप कमी प्रमाणावर होणार, त्याची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होणार. अगेन नॅचरली बॉडी काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात हे इन्फ्लामेशन डिक्रीज करायसाठी. कॉर्टिकोस्टेरॉइड हा हार्मोन आहे जो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. हा कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतो, डायरेक्टली फॉस्फोलायपेज A2 चं फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो आणि ऑब्व्हियसली फॉस्फोलायपेज A2 जर ब्लॉक झाला तर जर इनिबिट झाला तर काय होणार, जो फॉस्फोलिपिड आहे तो कन्वर्ट होऊ शकणार नाही ॲराचिडोनिक ॲसिडपासून. ठीक आहे, आणि जर ॲराचिडोनिक ॲसिड सिंथेसाइज्डच झाला नाही तर कुठल्याही प्रकारचे एन्झाईम फर्दर सिंथेसाइज होणार नाही, इन्फ्लामेशन प्रोड्यूस होणार नाही. ओके, सो दिस इज हाऊ अवर NSAIDs शो देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. जी काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे सगळे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे आणि नोट्स हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये इझिली अवेलेबल होतात. सो तुम्ही जाऊन इझिली डाउनलोड करू शकता. नाव ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग्स आहे हे ड्रग्स COX 1 आणि COX 2 ला इनिबिट करतात. हे याचं जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. बट सगळेच ड्रग्स COX 2 आणि COX 1 ला इनिबिट करत नाही. काही COX 1 सिलेक्टिव्ह असतात तर काही COX 2 सिलेक्टिव्ह असतात आणि काही जे ड्रग्स आहेत ते दोन्ही COX एन्झाईमला इनिबिट करतात. तर असे जे ड्रग्स जे दोन्ही एन्झाईमला इनिबिट करतात दॅट इज COX 1 अँड COX 2 ते आहे ॲस्प्रिन, किटोप्रोफेन, एंडोमिथासिन, पिरॉक्झिकेम आणि सुलिंडॅक. हे काही ड्रग्स आहे जे दोन्ही एन्झाईमला इनिबिट करतात. देन फक्त COX 1 ला इनिबिट करणारे ड्रग्स आहे आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्झिन अँड डायक्लोफिन. अँड COX 2 ला इनिबिट करणारे आहे इटोडोलॅक, न्यूमोबिटॅम अँड
मिलॉक्झिकेम हे काही ड्रग्स आहे जे फक्त COX-2ला इनिबिट करतात. सो दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ आवर NSAIDs. नाव वी हॅव ड्रग्स. फर्स्ट वन आहे सोडियम सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलेटचं स्ट्रक्चर बघा, त्याच्यामध्ये सोडियम हा कंपाऊंड आहे. ऑब्व्हियसली नावामध्ये सोडियम म्हटल्यावर स्ट्रक्चरमध्ये सोडियम असणारच आहे. आणि इथे एक जो मेन आपला जनरल स्ट्रक्चरमध्ये होतं बेन्झिन आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड तो कंपाऊंड इथे प्रेझेंट आहे. देन वी हॅव ॲस्प्रिन. ॲस्प्रिनलाच ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड म्हणतात अँड दिस वन इज अवर स्ट्रक्चर ऑफ अवर ॲस्प्रिन. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर सम कंपाऊंड that is mefenamic acid. This is the structure of mefenamic acid. Now synthesis साठी दोन मोस्ट इम्पॉर्टंट प्रिकर्सर आहे. फर्स्ट वन आहे पोटॅशियम 2 ब्रोमोबेन्झोएट अँड सेकंड वन आहे 2,3-डायमेथिल बेन्झामाइन. सो हे जे दोन कंपाऊंड आहे एकामेकाशी रिॲक्शन शो करतात इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रिक ॲसिडिक मोनोहायड्रेट. ओके, सो हा जो मेन कंपाऊंड आहे जो ह्या दोन प्रिकर्सरची रिॲक्शन करतो हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा जो आपण कंपाऊंड याच्यामध्ये ॲड करतो त्याच्यामुळे काय होतं, हे जे दोन प्रिकर्सर आहे याच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म करतो. सो सेकंड प्रिकर्सर मधला हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन रिप्लेस करतो आणि ब्रोमिन सोबत एक बॉन्ड फॉर्म करतो आणि हा ब्रोमिन काय करतो सिस्टीमच्या बाहेर जातो आणि HBr ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर निघतो आणि इथे एक बॉन्ड फॉर्म करतो अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ अवर मेफॅनेमिक ॲसिड. सो एक सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, सिंथेसिस आहे, तुम्ही इझिली लर्न करू शकता. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर आयबुप्रोफेन. आयबुप्रोफेनचं स्ट्रक्चर बघा अगदी सिम्पल आहे, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही, फक्त सिंथेसिस तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. सिंथेसिससाठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे आयसोब्युटिल बेन्झिन. हा आयसोब्युटिल बेन्झिन रिॲक्ट होतो ॲल्युमिनियम क्लोराईड आणि ॲसिटिल क्लोराईड सोबत. ॲसिटिल क्लोराईड मधला हा जो क्लोरीन कंपाऊंड आहे हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो आणि हा जो रिमेनिंग कंपाऊंड आहे डायरेक्टली इथे जाऊन अटॅच्ड होतो आणि बॉन्ड फॉर्म करतो. सो काय करायचं, हा जो आयसोब्युटिल बेन्झिन आहे ॲज इट इज इथं प्लेस करायचा. H हा रिम्यूव्ह होणार आणि इथे हा जो C डबल बॉन्ड OCH3 आहे इथे जाऊन अटॅच होणार. याला तुम्ही डायरेक्टली नेम करू शकता किंवा इंटरमिडिएट 1 सुद्धा तुम्ही लिहिलं तरीही चालतं. फक्त काय असतं प्रिकर्सर आणि जो मेन प्रोडक्ट आहे त्याचं नाव लिहिणं आपल्याला गरजेचं असतं. सो हा जो इंटरमिडिएट 1 आहे हा इंटरमिडिएट 1 रिॲक्ट होतं NaCN सोबत सायनाइड कंपाऊंड सोबत. त्याचे हायड्रोलिसिस होते इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल. ऑब्व्हियसली हायड्रोलिसिस म्हणजेच काय तर ॲडिशन ऑफ वॉटर. जेव्हा आपण याच्यामध्ये वॉटर ॲडिशन करतो तेव्हा हा सायनाइड कंपाऊंड इथे कार्बनला जाऊन अटॅच होतो आणि हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत ॲड होतं आणि NaOH हा सिस्टीमच्या बाहेर निघतो. देन जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला तुम्ही प्रिकर्सर 2 म्हणू शकता. ठीक आहे, सो बघा आता सेम कंपाऊंड आहे प्रिकर्सर 1 त्याला उचलून इथं लिहिलं आणि इथे एक H ॲड इथे एक CN ॲड केला तरीही तुमचं काम होऊन जाईल. देन हा जो सेकंड प्रिकर्सर आहे याचं रिडक्शन होतं. रिडक्शनच्या वेळेस काय होतं की हा जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजन सिस्टीमच्या बाहेर निघून जातं आणि H ॲज इट इज राहतं. देन बाकीचं जे काही कंपाऊंड आहे ते ॲज इट इज आहे, याला तुम्ही इंटरमिडिएट 3 म्हणू शकता. हा इंटरमिडिएट 3 रिॲक्ट होतं HCl सोबत इन प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिड. सो इथे काय होतं COOH हा फॉर्म होतो. सो दिस इज द सिंथेसिस ऑफ आयबुप्रोफेन. बघताना भरपूर असे स्टेप आहे वाटते बट थोडेसे चेंजेस आहे. बाकी जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला ॲज इट इज लिहायचे, अगदी सिम्पल आहे, काहीही त्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे. सो वी हॅव अनदर ड्रग दॅट इज मेक्लोफिनॅमेड अँड एंडोमिथासिन. सो कंपाऊंडचे स्ट्रक्चर आता इथे मेन्शन केलेलं आहे. स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी इथे नाही आहे किंवा तुम्ही थोडीफार कोरिलेट करू शकता बट इंडिव्हिज्युअली ड्रग हा वेगळा स्ट्रक्चर शो करतो. सो तुम्हाला स्ट्रक्चर हे ॲज इट इज लिहायचं आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरला तोड नसतो. ठीक आहे, स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचं आहे. देन वी हॅव सुलिनडॅक अँड टोलमिथिन. These are the structure of our compound. Then we have zomepiride, डायक्लोफिनॅक. डायक्लोफिनॅक हा मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा NSAIDs आहे जो इन्फ्लामेशन रिड्यूस करण्यासाठी यूज केला जातो. देन वी हॅव किटोरोलॅक अँड नॅप्रोक्झिन. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड. देन आफ्टर दॅट वी हॅव पिरॉक्झिकेम अँड फिनॅसिटिन. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड. स्ट्रक्चर ही तुम्हाला इझिली नोट्समध्ये भेटून जाणार. अँड लास्ट ड्रग ॲसिटामिनोफिन
अँड फिनिल ब्युटॅझोन. ओके, सो दीज आर ऑल द ड्रग विच आर प्रेझेंट ऑन दॅट कॅटेगरी. सो हेच आपला जो सिलेबस आहे ते कन्क्ल्यूड होतो आणि सगळे जे टॉपिक्स आहे सिलेबसमधले आपण कव्हर केलेले आहे. प्रत्येक टॉपिकचे नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. आता फक्त तुमचं एकच काम आहे, ते फक्त स्टडी करायचं आहे. तुम्हाला मन लावून स्टडी करायचं आहे सो दॅट मेडिसिनल केमिस्ट्री ही तुमच्यासाठी खूप इझी होणार. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर आणि भेटूया नेक्स्ट सेमेस्टरमध्ये. सो टिल देन बाय बाय.